सूर्या प्रीमियर लीग 35+ ज्या केला होता हा अट्टहास तो दिन आता येऊ ठेपला गेला. अगदी गेले 1-2 महिने ज्याकरिता आपण हा प्रयत्न आणि हा अट्टहास केला गेला होता तो क्षण मात्र येताना पाहायला मिळतोय. मेगा फायनल सूर्या प्रीमियर लीग 2024 ॲडिशन पहिलं 35+ एक वेगळं आणि दिग्गज आयोजन. अंतिम सामना मेगा फायनलचा सामना उभा 2 संघांमध्ये खेळत होताना पाहायला मिळतोय. केके स्टार्स विरुद्ध शिवशक्ती वॉरियर्स. एका बाजूनं किशोरजी खडके साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूनं भरत बागे साहेबांचा संघ. काय बोलतोय हॅलो हॅलो चला सुरुवात करायची. फलंदाज लवकर मैदानात या लवकर. हा अंतिम सामना केके स्टार वर्सेस शिवशक्ती वॉरियर कोकनेर. दोन्ही संघ एकाच गावातले, दोन्ही संघ पुल्य हा ठीक आहे. आणि दोन्ही संघात ही फाईट होते. 2 षटकांचा सामना. बसायला नको साहेब. 2 षटकांचा सामना हा होईल. अंधार पडतोय. चावडे गावाचं सुंदर मैदान. या मैदानात हा 30+5 चा सामना रंगतोय. 35 वर्षावरील सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळतात. सूर्या प्रीमियर लीग 2024 सामना अंतिम सामना होतोय. अंतिम सामन्यात 2 संघ खेळतात. 2 संघ आहेत तुल्यबल्ल संघ. केके स्टार वर्सेस शिवशक्ती वॉरियर कोकनेर यांचा सामना होतोय. आणि या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत 2 पंच सागर पाटील आणि जुगल तांडेल. अतिशय चांगली पंचगिरी त्याने गेले 3 दिवस केले. दोघांच्या मध्ये जुगलबंदी. आणि प्रथम षटक घेऊन येतोय संजू हाडल. बघूया संजू हाडल. योगेश धडपी थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. कट केलाय. 1 धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा मिळते. 2 धावावरती समाधान मानायचं का? हा ठीक आहे. 2 धावावर समाधान मानलंय. पुढील चेंडू घेऊन येतोय आणि सामना करतोय योगेश धडपी. डुक्टनगावचा खेळाडू. अतिशय सुंदर आतापर्यंत त्यांनी खेळली गेले. आयकॉन खेळाडू. हा ओव्हरपिच चेंडू लॉंगाच्या दिशेने प्रसाद भोईच्या हातात चेंडू. बघूया दुसरी धाव होते गाडी. धावबाद गडी झालाय. तुम्हाला वाटलं काय प्रसादची कडक फिल्डिंग नाही, कडक फिल्डिंग आहे. एकदम जोरदार थ्रो होता. हातात सरळ गोलंदाजीच्या हातात आणि गडी बाद होतोय. वेग बसवत वेग सर येतात त्याच्या पावलावर पाऊल टाकून का? हा ठीक आहे. पाठोपाठ दुसऱ्या जाग्यावर येतोय वेग सर. नॉन स्ट्राईकला पुन्हा योगेश धडपी. बघूया तिसरा चेंडू. आतापर्यंत धावा फक्त 2 झालेले आहेत. 3 आणि हा जोरदार मारला. बघूया षटकार होतोय का? चौकार आणि षटकार. चेंडूला मात्र पार नाल्यात फेकून दिलाय. नशीब पाण्यात गेला नाही चेंडू. चेंडूची कमतरता आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 9. 1 बाद 9. या स्पर्धेसाठी आपले मान्यवर इथे जमलेले आहेत. माजी पंचायत समितीचे उपसभापती चेतन पाटील यांचे सुद्धा स्वागत करतोय. माजी समाज कल्याणचे सभापती विष्णूजी कडोसाहेब यांचे सुद्धा मी स्वागत करतोय. आर्या चौकार जोरदार मारलेला. पुन्हा योगेश धडपीच्या बॅट मधून निघालेला हा फटका पॉइंटच्या दिशेने 4 रनसाठी. आणि धावसंख्या वाढत चालले. जसा सूर्य गेला खाली तशी धावसंख्या मात्र वाढत उलट चालली. 13वर धावसंख्या.
यॉर्कलेन चेंडू पुन्हा कव्हरच्या दिशेने मारलाय, सॉरी पॉइंटच्या दिशेने 1 धाव मिळते. दुसरी धावेसाठी 2 धावा मिळत आहेत. विवेक सरांची धाव एवढी काय फास्ट नव्हती, रनआउट नक्कीच झाले असते, परंतु काय किपरच्या मनात नव्हतं चल जाऊ दे सोडून देऊ. 22ची रन मिळू शकते. धावसंख्या होते 15. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडूला बघूया, शेवटचा चेंडू हलकासा खेळून काढला, कारण की चेंडूने आतापर्यंत खूप मार खाल्ला होता, त्याला थोडा आराम दिलाय योगेशने. 1च धाव, किती मार खाईल अख्खे ओव्हर 5 चेंडू फटकार मारून मारून शेवटी धावसंख्या झाली ती किती 16 धावावरती संघ खेळतो 1 गडी बादामध्ये. आता शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक प्रसाद भोईरला मिळते का बघूया. कर्णधार काय निर्णय घेतात. शिवशक्ती वॉरियर संघ अंतिम सामन्यात पोहोचलाय. अतिशय धडाकेबाज एंट्री केले. तशीच शिवशक्ती वॉरियर आणि के स्टार कोकनेर किशोर खडके यांचा संघ आहे. शिवशक्ती वॉरियर हा संघ मालकाचं नाव भरत पागी. बघूया पहिला चेंडू आणि हा मारलाय सुंदर क्षेत्ररक्षण, जबरदस्त संजय पवार, मॅन फ्रॉम मासवण गावचे रहिवासी, माजी सरपंच. पहिले मी बघितली त्याच्या हातात ना एवढी भारी चेंडू फेकी आणि अचूक पकड झालेली आहे चेंडूची, कारण की चेंडू आतापर्यंत थकलेला होता, तो जिमटिम सापडवलाय, त्याला आराम दिलाय. त्याच्या हातात चेंडू गेला, विसावला, जसा पाखराच्या पंखात पिल्लू जाऊन विसावतं तसा त्या चेंडूला जेमतेम आराम मिळाला होता. ठीक आहे. प्रसाद यांचा दुसरा चेंडू, सामना करतोय विवेक, पहिलाच चेंडू खेळतोय, लेफ्ट हँडर फलंदाज. सूरज डूबता हुआ और प्रसाद की बॉलिंग जैसी जैसी खत्म होती जा रही है. पहला गेंद थी और दूसरी गेंद देखते हैं, शॉर्ट ऑफ गेंद हल्की सी कट गई, पॉइंट की तरफ से 1 रन मिलेगी. स्कोर बढ़ता हुआ 17 18. ये अभी तीसरी गेंद, तीन गेंदे फेंके चुके हैं प्रसाद, 2 गेंदे. अभी तीसरी गेंद का सामना करेंगे योगेश, और फिर से जोरदार प्रहार किया देखते हैं और बाउंड्री. आज जबरदस्त फटका होता या हाणामारीच्या षटकात, शेवटच्या षटकात हा योगेश दडपीकडनं मारायला जोरदार प्रहार 4 धावासाठी. धावसंख्या होते ती 22. या स्पर्धेतलं पहिला 50 मारला होता, म्हणजे शतकच त्याला म्हणतात. योगेश धडपी याने मारला होता, त्यांच्या नावावर होता. बघूया या षटकातील चौथा चेंडू, पुन्हा उभी चेंडू बघूया, 1 धाव मिळते. दुसरी धावेसाठी बघूया, दुसरी धावेसाठी प्रयत्न होते, बघूया रनआउट होते का नाही. चेंडू फेकी अतिशय सुंदर होती खडके यांच्याकडनं, परंतु तितकंच काही कलेक्शन करता आलं नाही प्रसाद भोईर यांना, आणि 2 धावावर ती धावसंख्या वाढतच जाते. 24 स्थिरावत नाही, धावसंख्या वाढत जाते का, बरोबर ना. शेवटचे 2 चेंडू, क्षेत्ररक्षण जबरदस्त सजवलेले आहे. आता हार तुरे घालून सर्व व्यवस्थित आहे. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव, विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय. थकलेला चेंडू होता, त्याला आराम थोडा मिळाला. आणि या षटकातील शेवटचा चेंडू का, शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे योगेश दडपी खेळून काढतोय. आणि शॉर्ट ऑफ चेंडू जोरदार मारलेला आहे. बघूया 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का, नाही. आणि हा धावबाद. चला ओके, धावसंख्या 25. ठीक आहे, धन्यवाद. चला घाई करायची, बी फास्ट. दुसऱ्या इनिंग मध्ये धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल तत्पूर्वी क्रीडा मंचावर सन्मानित पंचायत समिती पालघरचे आदरणीय
माजी उपसभापती सन्माननीय चेतन कमलाकर पाटील साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारतोय। मी निवेदन करतो क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर दळवी साहेबांना निवेदन करतोय आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व माजी उपसभापती पंचायत समिती पालघरचे विद्यमान आदरणीय चेतन कमलाकर पाटील साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारायचा आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांना आपण पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदिच्छा भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करताना पाहायला मिळतोय। फायनल मॅच मध्ये प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतंय। ग्रामपंचायत सागावेचे सदस्य श्याम पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। तसेच आदरणीय सन्माननीय चेतन पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला या मंडळाला रोख रक्कम यथोचित 2500 रुपयांची रक्कम आमच्याकडे सुपूर्द करायला पाहायला मिळते। थँक्यू सो मच। आपल्या प्रेम सर असं टिकून ठेवा, अविरतपणे टिकून ठेवा सदिच्छा देतोय। चला तसेच बालाजी वडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या मंडळाला 551 रुपयांची यथोचित रक्कम प्राप्त होताना पाहायला मिळते। एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे। थँक्यू सो मच। चला धन्यवाद कमलाकरजी दळवी साहेब। पहिल्या इनिंग मध्ये आपण आवाज जो ऐकला आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकरजी दळवी साहेबांचा आवाज पाहिला तर त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व विजय पाटील साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारतोय। मी निवेदन करतो क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय कैलास कोळेकर साहेबांना या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय कैलास कोळेकर साहेब यांच्या हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय विजय पाटील साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारण्यात पाहायला मिळतो। आदरणीय विजय पाटील साहेब यांचा आपण यथोचित सन्मान साकारतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा भेट आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद बंडीचे, थँक्यू सो मच। अप्रतिम दर्जाचा खेळ साकारला जाताना पाहायला मिळतोय। मान्यवरांना मी निवेदन करतो आपण पुरुष एकदा क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीची जोडी खेळपट्टीत दाखल झाली आणि पहिला चेंडू निर्धाव हातावर जात असताना पाहायला मिळतोय। क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय यावेळेस मात्र संघ नायकाकडून थोडीशी गफलत पाहायला मिळते। चांगलं शतक चेंडूला थांबवलं गेलंय। एक धाव पूर्ण होतीये, दुसरी धाव घेण्याचा अनुषंग गाठत असताना 2 धावा तत्परतेने पूर्ण केल्या जाताना पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आक्रमण गोलंदाज पाहायला मिळत आहे। मासवन एक्सप्रेस मिस्टर निलेश धडपी गोलंदाजी मार्कवर प्रस्थान करताना पाहायला मिळतोय। पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा। प्रसाद भोईर बॅटिंग स्टान्सवर सज्ज होतोय। यावेळेस चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि फुल चेंडू करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन दिसला फ्लम होतोय। एक धाव पूर्ण होतीये, दुसरी धाव घेण्याचा अनुषंग खराब चेंडू फेक गद्दार करताना दमछाक, परंतु बॅटिंग कव्हरअप मात्र चांगलं पाहायला मिळतंय। 2 धावा मिळतात त्या चेंडूवर। 3 चेंडूचा खेळ संपन्न, धावसंख्या फळत्यावर लागली जाताना पाहायला मिळते। एकंदरीत 4 धावा। या स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या संघाला रोख रक्कम रुपये 20,000 कॅश प्राइज मिळणार आहे। क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व जिल्हा परिषद सदस्य माजी समाज कल्याण सभापती आदरणीय सन्माननीय विष्णू कळा साहेबांच्या माध्यमातून, तसंच दुसऱ्या क्रमांकाचा रोख कॅश प्राइज रोख रक्कम रुपये 15,000 आदरणीय व्यक्तिमत्व संतोष गिंबल साहेब सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टी पालघर तालुका पूर्व विभाग अध्यक्षांच्या माध्यमातून यानुसार इंटू द गॅप ट्रॅव्हल केला गेला। चेंडू प्रशांत यादव चेंडूवर या क्षेत्ररक्षकाने मात्र बरंचसं आपलं नाव उंचावण्याकरिता निश्चितपणे भुवया उंचावल्या गेल्यात, कारण प्रत्येक चेंडूवर अप्रतिम खेळ सादर करताना पाहायला मिळतो तो प्रशांत। या स्पर्धेच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचा पारितोषिक संघ जो आहे त्या संघाला रोख रक्कम रुपये 5,000 आदरणीय व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय साडेगावचे सुपुत्र प्रफुल्ल पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। तसेच प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आमच्यापर्यंत सुपूर्द केल्या जाताना पाहायला मिळत आहेत। आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय कमलाकरजी दळवी साहेबांच्या माध्यमातून यावेळेस खराब क्षेत्ररक्षण अंतिम सामन्यामध्ये अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं म्हणजे निश्चितपणे आपल्या संघाला पराभवाच्या कक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे। अगदी तुषार पडवळे साहेबांनी सुरुवातीपासूनच आमच्या
काही शब्दांना गहाण ठेवलं गेलंय म्हणून ते शब्द तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत नाहीयेत. अगदी अंतिम सामना खेळला जाताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 10 धावसंख्या फलकावर लागली जाताना पाहायला मिळते. उर्वरित येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा. मासवड एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर निलेश धरती. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडूला फेकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निघून जातोय चेंडू. 6 धावा. मनगटामधली एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर जनरेट केली आणि फेकून दिला गेला चेंडूला 6 धावांकरिता. षटकार. या षटकाराकरिता प्रसादला तब्बल कॅश प्राइज 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला पाहायला मिळतंय सन्माननीय चेतन पाटील साहेबांच्या माध्यमातून. या षटकाराकरिता कारण आपण पाहतो ना चेतन पाटील भाऊ म्हणा किंवा प्रशांत पाटील भाऊ म्हणा दोघे बंधू मात्र क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवताना बरेचसे मैदान जर गाजवलेत. त्यांना माहिती आहे किंवा जाण आहे अगदी खेळपट्टी ज्यावेळेस दमट होते त्यावेळेस चेंडू बॅटवर येताना उष्ण दाखल होतो. परंतु यावेळेस मात्र प्रसादनं टीट फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टेक्निकचा वापर केला गेला. मनगटामधली एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर जनरेट केली आणि चेंडूला फेकून दिलं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कव्हर दिसला सीमर षटकार 6 धावांकरिता. अर्थोडॉक्स काबू कमरच्या डोक्यावरून षटकाराकरिता एक चौक येतोय. श्याम पवार साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रसाद बोर्ड करिता. शेवटच्या 6 चेंडूंचा फरार दिनेश सोनार गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 10 धावा. हाच गोलंदाज आहे ज्यानं पहिला क्वालिफायर सामना सुपर ओव्हर मध्ये बदलला होता. तो दिनेश सोनार गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का? झेल टिपण्याची संधी. दोघांचं भांडण. तिसरा सल्लाभ. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाद करण्याची नामी संधी आणि फलंदाज बाद. राजेंद्र लाबड मात्र डायमंड डकचा शिकार करतोय. एकही चेंडू न खेळता माघारी परतणारा फलंदाज ठरला गेला. अमित बसवतच्या नंतर राजेंद्र लाबड या डायमंड डकचा शिकार ठरला जाताना पाहायला मिळतोय. चला घाई करा. बी फास्ट. अजय धानवा निवेदन आहे कृपया वॉर्मअप करत या. 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावा. षटकातला दुसरा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं दडपण थोडंसं फ्लंब होताना पाहायला मिळतं योगेश दडपी शेताच्या भूमिकेमध्ये. चेंडू मात्र आता आम्हाला इथून दिसेना झालाय. 4 चेंडूंचा खेळ शेष. 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर दिनेश सोनार. षटकातील हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसावला गेलाय. फेकून दिला जातो चेंडू. प्रेक्षक मायबापाच्या अभिवादनाकरिता आणखी एक दर्जेदार अनादर गुड वन आणि अनादर मॅक्सिमम. आणखी 500 रुपयाचा कॅश प्राइज. षटकाराकरता 500 रुपये कॅश प्राइज सन्माननीय चेतनदादा पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय विष्णू कदम साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. जरी संडे असला तरी सुद्धा कॅश आपल्याकडे जमा होताना पाहायला मिळते. आदरणीय अंकुश पवार साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळतोय. चाडेगावचं प्रथम नेतृत्व आदरणीय विष्णू दादा साहेबांचं आगमन झालंय. 2 चेंडू माफ करा 3 चेंडू आणि 2 धावा का? मोठा फटका खेळायचा प्रयत्न. झेल टिपला जातो पाहायला मिळतोय का? दोघांचं भांडण आणि चेंडूचाच लाभ. कारण झेल टिपला गेलाय. फलंदाजाला बाद करण्याची नामुष्की पाहायला मिळतोय का? काय घडलं गेलंय? सेलिब्रेशन केलं होतं या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षक सेफ आहे का? अगदी मोहम्मद कैफ आणि संजय बांगरची आठवण त्याला पाहायला मिळते. इंडिया विरुद्ध पाकिस्तानचा तो सामना खेळला गेला होता. सेलिब्रेशन जसं केलं होतं आतमध्ये तशाच पद्धतीचं पाकिस्तानने आधी सेलिब्रेशन केलं होतं परंतु तो अप्रतिम झेल टिपला गेला होता मोहम्मद कैफने. त्याच पद्धतीचं दृश्य निश्चितपणे पाहायला मिळतं. जरा जास्त तिथे बोलका करू नका.
सबस्टिट्यूट खेळाडू आपण घ्या. फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागतंय कारण झेल टिपला गेलाय. चला घाई करा बी फास्ट. सबस्टिट्यूट खेळाडू कुठे मैदानामध्ये पोहोचवा. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय मिस्टर सचिन. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली. के 2 चेंडू आणि 2 धावा. तीन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना सेट फलंदाज माघारी परतला गेलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. पुन्हा एकदा दिनेश सोनार नावाचा हे वादळ साडे आरेच्या संकुलामध्ये घोगावताना पाहायला मिळत आहे. पुन्हा तसेच स्पष्ट उद्भवताना पाहायला मिळतात. क्षमस्व साडे संकुल पाहतोय. धावबाद करून आम्ही संधी या ठिकाणी फलंदाजाला बाद करायला पाहायला मिळतंय का. यस, विकेटचं पतन. 1 चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव येते. पुन्हा एकदा खेळी. सोमार वरटा सागावे याच्या माध्यमातून निरेशच्या झेल करिता 100 रुपयाचं प्राइज येत आहे. चला उशीर करू नका मित्र हो. 1 चेंडू आणि 1 धाव. बी फास्ट. 1 चेंडू 1 धाव येताना पाहायला मिळते. निर्धाव जर चेंडू आला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर बघायला मिळेल. विनोद इथून मात्र 3 निर्णय येऊ शकतात. शिवशक्ती वॉरियर संघ विजय होऊ शकतो. के स्टार संघ पराभूत होऊ शकतो किंवा सामना सुपर ओव्हर मध्ये बदलू शकतोय. 1 चेंडू आणि 1 धाव. सामना अंतिम सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 1 धावचा थरार येतोय. दिनेश सोनार गोलंदाज मार्कवर. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा सुपर ओव्हर. काय कमाल आहे. या दिनेश सोनारला हॅट्सऑफ केलं पाहिजे. अफलातून गोलंदाजीचं प्रतिकृरण. ज्या संघाच्या विरोधात सुपर ओव्हर खेळली होती त्या संघाला पुन्हा एकदा विजयपथ खेचण्याकरता थांबून ठेवलंय. अंबिकीचेच काम नाही. सुकलेला लाकडाला फांदीला लाकूड म्हणतात. विजलेला लाकडाला इंगोल म्हणतात. जो कोणालाही घाबरत नाही त्याला बापाचा बाप म्हणतात. कमाल आहे बघा. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेला सामना दिनेश सोनाने पुन्हा एकदा आपल्या खिच्यामध्ये वळवला गेलाय. म्हणजे संधी मात्र निर्माण झाली होती. त्याच 2 संघामध्ये पहिला क्वालिफायर चेतन दादा आणि विष्णुदादा पहिल्या क्वालिफायर मॅच मध्ये याच संघाने सुपर खेळले गेले. तोच गोलंदाज आणि आता पुन्हा एकदा त्या दिनेश सोनारनं मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला आणि पुन्हा एकदा सुपर ओव्हर. चला घाई करा. पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉल आउट की सुपर ओव्हर. बॉल आउट. ओके.
घाई करा. बॉल आउट. नाही, एक तो आणि एक तो सगळे. हा, पंच काय निर्णय आहे? बॉल आउट आहे की सुपर ओव्हर आहे? सुपर ओव्हर. तीन चेंडू. तीन चेंडू आणि एक विकेट. एकच विकेट. चला घाई करा, घाई करा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद आणि राजेंद्र. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मासवन एक्सप्रेस मिस्टर निलेश दट्टी. चला घाई करा, बी फास्ट. के स्टार संघ आपल्याला पुढचे 3 चेंडू खेळायचे म्हणून निवेदन आहे कृपया आपण स्वतः घाई करा. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ जाऊ दे. पुन्हा एकदा सुपर. पहिला चेंडू हाताळण्याकरिता मासवन एक्सप्रेस निलेश सज्ज होतोय.